तर नमस्कार मित्रांनो, शेतकरी मुलगा या यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत करतो. तर आपण पण लावलेले आता वांगे तुम्ही बघू शकता, पाठीमागे तुम्ही बघू शकता. आपण 10 ते 15 गुंठे वांगे लागवड केलेली आहे. वांगे पण आपल्या इथे गावरान काट्याचे वांगे आपण लागवड केली. तुम्ही बघू शकता वांग्याची क्वालिटी. सध्याला वांग्यावरती खूप प्रमाणात सेंड आळी पडत आहे. तुम्ही थांबून जाते. सध्याला तुम्ही बघू शकता खूप शेतकरी फवारणी वगैरे करतात, पण ज्यावेळेस सेंड आळी तुमची वांग्यावरती पडलेली आहे त्यावेळी खास एक फॉर्म्युला सांगतो, ते वापरून पहा. त्याचा 100% रिझल्ट येतो. औषध मारा, पण औषधांचा रिझल्ट येत नसेल तर ते वापर करून बघा. तर मित्रांनो, ते फॉर्म्युला तुम्हाला सांगतो. तुम्ही बघू शकता प्लॉट, ज्यावेळेस तुमचा प्लॉट लहान असतो, खूप प्रमाणात आळी पडलेली असते, फवारणी करून पण रिझल्ट येत नाही व आळी मरत नाही, तेव्हा हा फॉर्म्युला वापरायचा. तर तो फॉर्म्युला कोणता आहे त्याला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तर तुम्ही बघू शकता याच्यावर आपण तो ट्राय केला तर 100% आपला रिझल्ट आला. मालाची क्वालिटी बघू शकता तुम्ही, एकदम शानदारपणे आळी पूर्णपणे गायब होण्याला मदत झालेली आहे. औषधं खूप प्रमाणात कमी लागतात ते जर वापर केल्यास. शेंड आळी पडलेली आहे, ते झाडाचा शेंडा आपण कट करणं झाली. तर तुम्ही बघू शकता कैचीद्वारे इकडे आळी तोडते. यानं काय होतं मित्रांनो, तुम्ही बघू शकता ज्यावेळेस ही आळी असते, आपण तर फवारणी वगैरे खूप करतो, पण फवारणी केल्याच्या नंतर ती आळी खूप आतमध्ये असते शेंडाळी. तर ती काय होती, परत एवढे फवारणी केल्यानंतर जसे पाहत तसे रिझल्ट येत नाही, खूप औषध फवारणी करावं लागतात. मग आपल्याला जास्त शेंडाळी जर पडली असेल तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं, अशा प्रमाणे कैची घ्यायची व त्याचे शेंडे कापून टाकायचे. जिथं शेंडाळी पडेल त्यांना तुम्ही बघू शकता इकडं या असे प्रमाणात शेंडे वगैरे कापून घ्यायचे व्यवस्थित, त्याचे जिथं शेंडाळी पडले तिथं. हे बघा, तर आपण औषध फवारणी वगैरे करतो, पण औषध फवारणी केल्यानंतर शेंडावर आळी असते, पण ती आळी खास आतमध्ये घुसलेली असते खोडामध्ये. तर त्यामुळे ती का लवकर जसे पाहत तसे रिझल्ट येत नाही. आळी झाली होती. आळी व्हायचं कारण असं होतं, पाठीमागं याच्यामध्ये आपण मेथी टाकली होती, मेथीचा प्लॉट चांगला आला होता आपला. व मेथी टाकल्यामुळं याच्यामध्ये नंतर मेथी काढल्यानं खूप सारं गवतात झालं, त्यामुळे निंदही व्यवस्थित प्रमाणात झाली नाही. त्यामुळे वांग्याची ग्रोथ पण थांबली होती. करणारे त्याच्यावर आता फक्त कट केल्यानंतर तुमचे खायचे ते मित्रांनो. त्याच्यानंतर त्याच्यावर बुरशीनाशक औषध फवारणी करायचं, कारण की जे बुरशी फवारणी करायचं, कारण की पाऊस पडल्यानंतर त्याला सडवा लागू नये म्हणून. आणि मित्रांनो, ही ट्रिक मी तर वापरली होती, मला तर रिझल्ट पण चांगल्या प्रमाणात आला होता. त्यामुळे इकडचा जो राहिलेला प्लॉट याची पण आता मी कटाई करणं सुरुवात केलेली आहे. कटाई केल्यानंतर खालून ढेशे पण याला खूप सारे येत असतात. फक्त त्यानंतर आपला डेलिकेट औषध चांगल्या प्रमाणात आळीचं फवारणी करायची. आपल्याला काय होतं मित्रांनो, जे कटाई केल्यानंतर फास्ट रिझल्ट भेटतो. जे आळी आहे का ते सुपडा साफ होतो आळीचा, त्यामुळं रिझल्ट फास्ट प्रमाणात येतो. तुम्ही ही कटाई अशी फक्त फर्स्ट टाइमच केल्या जाते, नंतर करायची नाही. नंतर औषधांना फवारणी केल्यानंतर रिझल्ट येतो आपल्याला. तर अशा करून तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल का, तुम्ही पण कधी अशी ट्रिक वापरली का, कमेंट नक्की सांगायला विसरू नका. व जी मी ट्रिक सांगितली ही योग्य प्रमाणात आहे का ते पण कमेंट नक्की सांगायला विसरू नका. कारण की मी वापरतो म्हणून तुम्ही वापरा असं नाही. तर तुम्हाला रिझल्ट आला तरच वापरा. मी तर वापरली, मला रिझल्ट चांगल्या प्रमाणे आळा शेंडाळी कंट्रोल व्हायला खूप सारी मदत झालेली आहे. कारण की जो आजचा व्हिडिओ मी बनवला, या व्हिडिओ बनवायला 15 दिवस झाले. त्यानंतर आता वांग्याची ग्रोथ चांगली झाली. त्यानंतरचा मी व्हिडिओ पोस्ट केला. अगोदर ग्रोथ बघितली मी चांगली होती का नाही, त्यानंतर व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका.